काटे आता पहा या ठिकाणी मिनी सास हा आपण मिनी सास करणार आहोत। हा जो वाहता प्रवाह आहे या प्रवाहामध्ये ही जाळी टाकून या वनस्पतीच्या मुळाशी जे काही जीवजंतू आहेत ते जीवजंतू याच्यामध्ये येतील आणि याच्यामध्ये आल्यानंतर आपण ही जाळी याच्यामध्ये स्वच्छ करणार आहोत। स्वच्छ केल्यानंतर आपल्याकडे जो चार्ट आहे त्या चार्टनुसार किती प्रमाणामध्ये जीवजंतू आपल्याला आढळलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यावरून हे किती प्रदूषित आहे पाणी ते आपल्याला समजणार आहे। बरोबर, सगळ्यांच्या लक्षात आलं। आता आपण इथे काय केलेलं आहे तर आपण ह्याच्यावर उपग्रहाद्वारे आपण कुठे नेमकं उभे आहोत म्हणजे याचं इलेव्हेशन किती आहे तर त्याच्यानंतर याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे देखील लिहिलेलं आहे। याचं इलेव्हेशन आपण 495 वर आहे। लॅटिट्यूशनल जे काही हे आहे त्याच्यामध्ये 18.47236 आणि लॉंगिट्यूशनल जे आहे ते आहे 74.564338 आणि त्याचबरोबर या पाण्याचं तापमान याचं pH त्याच्या बाजूच्या ज्या वनस्पती आहे याचा देखील आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत। असे वेगवेगळे स्ट्रीम्स जे आपल्या नदीला जाऊन मिळतात भीमा नदीला आणि ज्याच्यामुळं काय होतं की जे पाणी आहे नदीचं ते आणखीन काय होतं प्रदूषित होतं। तर आपण आता या ठिकाणी काय करूया की मिनी सास जे आहे ते मिनी सास आपण सुरू करूयात।